नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जगातील एक अद्भुत आणि अजूनही रहस्यमय असा प्राचीन चमत्कार. इजिप्तमधील पिरॅमिड्स. मानवी इतिहासात अशा काही रचना आहेत ज्या काळ कितीही पुढे गेला तरी आजही जगाला आश्चर्यचकित करतात. पिरॅमिड्स म्हणजे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. हजारो वर्षापूर्वी जेव्हा क्रॅन, ट्रॅक, संगणक किंवा आधुनिक यंत्र नव्हतं, तेव्हा एवढ्या प्रचंड दगडापासून एवढ्या अचूक आणि भव्य वास्तू कशा बांधल्या गेल्या असतील, हा विचारच अंगावर रोमांच आणतो. पिरॅमिड्स म्हणजे फक्त दगडाचा ढीग नाही, तर त्या आहेत आपल्या पूर्वजांच्या अद्भुत कल्पनाशक्तीचं, मेहनतीचं आणि जिद्दीचं प्रतीक. इजिप्तच्या संस्कृतीत फेरो म्हणजेच राजांना देवासमान मानलं जायचं. फेरो जिवंत असताना ते देशाचे शासक असायचे, पण मृत्यूनंतरही त्यांचा आत्मा अमर राहील असा विश्वास होता. त्यामुळे त्यांच्या समाधी फक्त साध्या नसून अभेद्य आणि भव्य असाव्यात असं मानलं जायचं. यासाठीच पिरॅमिड्स बांधले गेले. समाधीमध्ये मृत फेरोंचं शरीर ममीच्या स्वरूपात जपून ठेवलं जात असे. विशेष रसायनं, पट्ट्या आणि गुप्त पद्धतींनी ममी बनवल्या जात आणि त्या हजारो वर्षे टिकतात. सर्वात प्रसिद्ध पिरॅमिड्स म्हणजे गिझाचा ग्रेट पिरॅमिड, जो फेरो खुफू याचा आहे. त्याच्याशिवाय त्याचा मुलगा खाफ्रे आणि नातू मेनकौरे यांचेही पिरॅमिड्स गिझामध्येच आहेत. हे तिन्ही मिळून एक प्रचंड संकुल तयार करतात, जे आज जगातील 7 प्राचीन आश्चर्यांपैकी एक आहे. ग्रेट पिरॅमिड्स साधारण 4,500 वर्षापूर्वी बांधला. त्यासाठी तब्बल 2 लाखांहून अधिक दगड वापरले गेले आणि प्रत्येक दगडाचं वजन 2 ते 5 टन होतं. एवढ्या जड दगडांना वाळवंटाच्या मध्यभागी आणून एकावर एक इतक्या अचूकतेने रचणं हे खरंच आश्चर्य आहे. काही शास्त्रज्ञ म्हणतात की हे दगड नाईल नदी मार्गे जहाजांनी आणले जात आणि नंतर मोठमोठे रॅम्प्स बनवून वर नेले जात. काही जण सांगतात की गुलामांचा वापर झाला, पण अलीकडच्या पुराव्यानुसार कुशल कारागीर आणि हजारो पगारी कामगार या कामात सहभागी होते. या पिरॅमिडची रचना इतकी अचूक आहे की त्याचे 4ही बाजू अगदी उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम दिशांना नेमके जुळतात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून मोजले तरी त्यात फारशी चूक आढळत नाही. एवढ्या प्राचीन काळात अशी परिपूर्ण मोजमाप कशी केली गेली असतील, हा प्रश्न आजही संशोधकांना पडतो. काही जण तर असा विचार करतात की त्या काळात काही प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होतं, जे नंतर हरवलं. काही लोक पिरॅमिड्सना परग्रहवासियांशीही जोडतात. अर्थात याचा पुरावा नाही, पण लोकांच्या कल्पनाशक्तीला ते नेहमीच खुराक देतं. पिरॅमिड्स फक्त समाध्या नव्हत्या, तर त्या धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या होत्या. अनेक पिरॅमिड्स अशा प्रकारे बांधले आहे की ठराविक तारखा, ठराविक वेळेला सूर्यकिरण किंवा तारकांची स्थिती नेमकी त्या मार्गामध्ये दिसते. यावरून असे वाटते की पिरॅमिड्सचा वापर खगोलशास्त्रीय गणनांसाठी केला जात असेल. पिरॅमिड्सच्या आत मोठमोठ्या खोल्या, लांब लांब मार्ग आणि गुप्त कक्ष आहेत. शास्त्रज्ञ आजही नवनवीन खोल्या शोधत आहेत. काही खोल्या अशा पद्धतीने बनवल्या आहेत की त्यात हवा व्यवस्थित खेळते, त्यामुळे ममी हजारो वर्षे टिकू शकते. इतकंच नव्हे तर पिरॅमिड्स भोवती अनेक कथा आणि दंतकथा आहेत. ममीचा शाप ही त्यातली सर्वात प्रसिद्ध. म्हणतात पिरॅमिड्समध्ये प्रवेश करणाऱ्याला अनर्थ होतो. इतिहासात असे काही प्रसंग खरोखर घडले आहेत. 1922 मध्ये जेव्हा हॉवर्ड कार्टर या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने तुतानखामूनचा थडगा उघडला, तेव्हा त्याच्या मोहिमेतील काही लोक काही काळात मृत्युमुखी पडले. लोकांना वाटलं हा ममीचा शाप आहे. शास्त्रज्ञ मात्र सांगतात की हे प्रत्यक्षात धोकादायक बुरशी किंवा जीवाणूमुळे झालं असावं. पण या कथेमुळे पिरॅमिडचं रहस्य अजून गडद झालं. पिरॅमिड्सचा त्रिकोणी आकार स्वतःच एक कोडं आहे. काहीजण मानतात की हा आकार ऊर्जा साठवतो. अनेकांचा दावा आहे की पिरॅमिडच्या आत बसल्यावर त्यांना अदृश्य ऊर्जा जाणवली. विज्ञानाने हे अजून सिद्ध केलेलं नाही, पण अशा अनुभवामुळे पिरॅमिड्सविषयी लोकांचं आकर्षण वाढतच आहे. आज हजारो वर्ष उलटून गेल्यानंतरही पिरॅमिड्स उभे आहेत. वादळं आली, भूकंप झाले, पाऊस कोसळला, तरीही या दगडी रचना टिकून राहिल्या. जर आपण विचार केला की आजच्या काळातही एक मोठं घर किंवा इमारत बांधताना किती अडचणी येतात, तर हजारो वर्षांपूर्वी एवढ्या भव्य वास्तू उभ्या करणं हे खरंच मानवी क्षमतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. मित्रांनो, पिरॅमिड्स म्हणजे फक्त समाधी नाहीत. त्या आहेत मानवी जिद्दीचं, कल्पनाशक्तीचं आणि अमरत्वाच्या शोधाचं प्रतीक. कदाचित अजून कितीतरी रहस्य त्यात दडलेली आहेत, जी भविष्यात समोर येतील. पण तोपर्यंत पिरॅमिड्स जगाला एकच सांगत आहे, माणूस ठरवलं तर त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही.